तिघांच्याही आवाक्याच्या ते पलीकडं आहे असं तिघांनीही मान्य केलं. इंद्राच्या बाबतीत सुद्धा तीच घटना घडली होती, पण इंद्र त्याच अवकाशामध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये असल्यामुळे, तो साधनचतुष्ट संपन्न असल्यामुळे त्यांनी या यक्षाचं दर्शन म्हणजे ब्रह्म अनुभूतीसाठी ज्या विद्येचं सहाय्य घेतलं ती हैमवती, उमा हैमवती म्हणजेच ब्रह्मविद्या, म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्माला जाणणारी विद्या, विद्या साकार रूपामध्ये असल्यामुळं ती अपर आणि पराब्रह्माला जोडणारी असल्यामुळं त्या उमा हैमवतीच्या प्रार्थनेच्या मार्फत इंद्राने आपल्याला ब्रह्माचं ज्ञान करून घेतलं आणि तिलाच तो प्रश्न केला की आत्ता मला एखाद्या विजेसारखा दिसणारा, अत्यंत क्षणिक वाटणारा असा जो ज्ञानाचा प्रकाश दिसून गेला तो नेमका काय होता आणि त्याचं स्वरूप काय होतं, आणि ते स्वरूप सांगण्यासाठी उमा हैमवतीने ब्रह्मविद्या म्हणजेच ब्रह्माचं स्वरूप सांगण्यासाठी प्रारंभ केला. त्या पहिल्या प्रारंभामध्ये तिने असं सांगितलं की या जगामध्ये ज्या ज्या गोष्टीची प्रतीती येते किंवा ज्या ज्या गोष्टीचा प्रतिबोध होतो त्या त्या सगळ्या गोष्टींच्या प्रतिबोधामध्ये जे वृत्तीज्ञान असतं त्या वृत्तीज्ञानाला जो संदर्भ किंवा जो मूळ जागा देतो, ज्याच्यामुळे ते ज्ञान उजळून निघतं, ते सुद्धा त्याच चेतनेचं एक स्वरूप असल्याने जिथे जिथे त्या सत्तेवर झालेली जी जी गोष्ट आहे ती त्या सत्तेच्या ऐवजी मी केली असा जो अभिमान म्हणजे जो अहंकार जो देवांना झाला, ज्यांना आपला विजय हा असुरांवरचा आपला विजय वाटला तो त्यांचा नसून त्यांना दिलेला त्या चेतनतत्वाने दिलेल्या ताकदीमुळे झालेला तो विजय होता, असं साधारण चौथ्या खंडाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि जवळजवळ तिसऱ्या आणि चौथ्या या चारही श्लोकामध्ये ते सांगितलं. त्याच्यानंतर दोन प्रकारचे आदेश सांगायला सुरुवात केलेली आहे उमा हैमवतींनी. त्या दोन आदेशांसाठी दोन वेगळ्या वेगळ्या उपमा वापरलेल्या आहेत आणि उपमा उपदेश असं त्या उपदेशाचं नाव आचार्याने स्वतः दिलेलं आहे. उपमा उपदेश असं म्हणण्याचं कारण आचार्य स्वतः असं सांगतात की ज्या ब्रह्माबद्दल आपण बोलतो त्या ब्रह्माचं वर्णन त्या ब्रह्माच्या संदर्भावर अवलंबून असलेल्या या पराशक्तीमध्ये ते शक्य नसल्यामुळं आपल्याला माहीत असणाऱ्या आपल्याला ज्या विदितात गोष्टी आहेत त्या गोष्टींपैकी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा संदर्भ उपमा म्हणून घेऊन आपण त्या वस्तूच्या वर्णनाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. तिथे पोहोचल्यानंतर या उपमांना बाजूला टाकून त्या वस्तूच्या अनुभूतीसाठी लागणारा जो प्रयत्न किंवा जो ब्रह्मविद्या प्रयत्न आहे तो अत्यंत वेगळा असून त्याचा आत्तापर्यंत तू करत असलेल्या उपासनेशी अजिबात संबंध नाही. हे सांगण्यासाठी चौथा मंत्र जो आहे तो अशा पद्धतीने सांगतो की जशी साधारणपणे पापण्यांची उघडझाप व्हावी, मिश, उन्मिष आणि अमिष. मिष म्हणजे झाकणे किंवा मिष म्हणजे पापणे आणि उन्मिष म्हणजे उघडणे आणि निमिष म्हणजे झाकणे. त्या उन्मेष निमिषामध्ये जसं चक्षुला संपूर्ण विश्वाचं दर्शन होतं आणि होत नाही आणि या दोन्ही गोष्टी जितक्या सहजपणे घडतात इतक्याहून सुद्धा अत्यंत सहजपणे जिथे कोणत्याही प्रकारचा आयास म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही अशा पद्धतीने ब्रह्मपूर्ण विश्वाची रचना इतक्या सुलभतेने इतकी विनासायास आणि इतक्या सहजतेने करतो. म्हणून त्याच्या त्या करण्याला करणं न म्हणता, कारण त्याच्यामध्ये कर्तृपदही नसतं, जी करण्याची गोष्ट आहे ती अत्यंत महान असते. म्हणजे महानाने केलेली महान गोष्ट प्रयोजनाव्यतिरिक्त आणि अत्यंत सहजपणे किंवा विनाकष्ट करतो अशा करण्याला लीला असं म्हणतात. म्हणून लीलेचं जे वर्णन पद्मपुराणामध्ये आहे किंवा जे लीलेची व्याख्या आचार्यांनी शारीरिक सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्राच्या संदर्भामध्ये केलेली आहे ती अशी आहे की करण्यासारखी कोणती गोष्ट नसेल, प्रयोजनाव्यतिरिक्त केलेली जी गोष्ट असते त्याच्यामध्ये अशी जर कोणती गोष्ट मानवाच्या हातातून झाली तर त्याला उन्मत्त असं म्हणतात. जिथे मती उत झालेली आहे, निघून गेलेली आहे, म्हणजे जिथे कोणत्याही प्रकारचं प्रयोजन नाही अशी गोष्ट फक्त उन्मत्त माणूस करू शकतो. पण तिथे ती जरी प्रयोजनविरहित असली तरी करणारा उन्मत्त तिथे असतो. इथं मात्र परमेश्वराने जे तयार केलं तिथे ते सहजही आहे, त्याला प्रयोजनही नाही आहे
आणि प्रयोजन किंवा हेतू व्यतिरिक्त परमेश्वराने किंवा परब्रह्माने ही सृष्टी निर्माण करूनसुद्धा तो उन्मत्तही नाही आहे. म्हणजे करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सामुग्रीची त्याला आवश्यकता नाही आहे, कोणत्याही हेतूची त्याला आवश्यकता नाही आहे. जे केलेलं आहे ते कर्मामध्ये जर मोडत असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अगदी अत्यल्प का होईना पण कष्टाची जरूर आहे, म्हणजे त्याच्यात आयास आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, स आयास म्हणजे प्रयत्नपूर्वक, असं ते विनासायास असल्यामुळे ते प्रयत्नहीन आहे. असं असणारं जे असेल त्याला लीला असं म्हणतात. तेव्हा अशी लीला त्यांनी केलेली आहे. त्या लीलेला जर आपलं उपास्य दैवत मानलं, त्यांनी तयार केलेल्या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीला त्याचं प्रतीक किंवा रूपक मानून उपासना केली जाते. ती जर त्यानं केलेल्या रूपांना धरून केली तर ती सोपाधिक उपासना आहे. पण त्यांनी केलेल्या त्या केवळ कार्यशक्तीला प्रतीक मानून जर उपासना करायची असेल तर डोळ्यासमोर कोणत्याही प्रकारचा नामरूपात्मक आकार राहू शकत नाही, फक्त विचार राहू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या विचारांची उपासना आपण ईशावास्योपनिषदामध्ये पाहिली होती. असंभूती उपासना म्हणून ज्याचं नाव होतं, कारण जिथे संभूत झालेलं नाही आहे असं सुद्धा ते त्याचं असल्यामुळे अशा प्रकारची जी उपासना आहे त्या उपासनेला मूर्ती किंवा रूपकाच्या मार्फत केलेल्या उपासनेपेक्षा श्रेष्ठता मोठी आहे. उपासना ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण जोपर्यंत कर्मापासून वेद विहित कर्मानी मलनिवृत्त झालेलं नसेल तर उपासना होऊ शकत नाही. ज्याचं कर्म होऊन चित्तशुद्धी झालेली आहे अशा शुद्ध चित्ताला जेव्हा उपासनेकडे वळायला लागतं तेव्हा त्यांनी जी उपासना करायची असते त्या उपासनेमध्ये ती जर रूपकात्मक उपासना असेल तर ती उपासनेची पहिली पायरी समजली जाते. या एका विशिष्ट दैवताच्या उपासनेच्या ऐवजी अनेक दैवतांची दैवी संभूती म्हणून जर उपासना केली असेल, म्हणजे सगळ्या देवांना किंवा सगळ्या दैवी शक्तींना एक मानून जी हिरण्यगर्भ उपासना आपण म्हणतो ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाते. आणि त्याच्याहून सुद्धा जो पुढे जाईल तो हिरण्यगर्भाच्या पलीकडे जाऊन जी अव्यक्त झालेली माया आहे किंवा जे असंभूत आहे ती त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ उपासना मानली जाते. या प्रत्येक उपासनेचे फलं ठरलेली आहेत. जिथे उपासना आहे तिथं फल आहे. त्यामुळे उपासना ही फलविरहित असू शकत नाही. ब्रह्म उपासना ही फलासाठी केलीच जात नाही, म्हणून ब्रह्माची उपासना होऊ शकत नाही. उपासनेने ब्रह्मप्राप्तीसाठी मार्ग सुकर होतो, पण उपासना करून ब्रह्म मिळतं असं नाही. म्हणून उपनिषदांचा आणि केनोपनिषदाचा खास करून या 4 मंत्रांमध्ये असा प्रमुख विचार असा आहे की आचार्यांनी प्रत्येक ठिकाणी पूर्वमीमांसेला खोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्म कर्म आणि कर्माशिवाय वेदांमध्ये काहीच नाही. कर्म हाच वेदांचा प्रामुख्य भाग आहे. उपनिषद हा त्यातला ज्ञानकांड जरी असलं तरी ते ज्ञानकांड कर्म करत असतानाच ज्ञान झाल्यानंतर सुद्धा कर्म करावंच लागतं, कारण ज्ञानी कर्म करतोच. म्हणून पूर्वमीमांसावाले असं म्हणतात की कर्माशिवाय कोणालाही कर्मप्रवृत्ती होणं हे ज्ञानाला सुद्धा साहजिकच आहे. याउलट आचार्य किंवा उपनिषदांवर भाष्य करणारे जे अद्वैतवादी आहेत त्यांचं मत असं आहे की जरी ज्ञानी माणसाचा जरी जीवनमुक्ताच्या हातून जरी कर्म घडतं असं दिसत असेल किंवा वाटत असेल तरीसुद्धा त्या कर्माला ज्या कर्माची व्याख्या अभिप्रेत आहे पूर्वमीमांसेमध्ये त्याप्रमाणे ते कर्म होत नाही. आणि तसं होत नसल्यामुळे जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाच्या ब्रह्मवित अवस्थेपर्यंत जाताना तो ज्या ज्या साधनांची सहाय्यता घेतो त्या साधनांचं नेहमी सहाय्य होऊ शकतं, पण तो साधन म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग होऊ शकत नाही. हा मूळचा तात्विक मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावर हे 4 शेवटचे मंत्र अवलंबून आहेत. या 4ही मंत्रांना उपासनेच्या पातळीवरचं मंत्र म्हणण्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंतचे जे मंत्र झाले ते केवळ आणि केवळ आत्मा किंवा ब्रह्माच्या वर्णनाचे झाले. त्याच्या स्वरूपाबद्दलची चर्चा झाली, ते करत असलेल्या त्याच्या शक्तीबद्दलची चर्चा झाली, त्याचा इंद्रियांशी असणारा संबंध कोणता आहे, त्याची संलग्नता कशी आहे त्याच्याबद्दल झालं, केवळ समीप असल्यामुळे तो काय काय करून घेतो त्याच्याबद्दलची चर्चा झाली, सगळ्या इंद्रियांचं उद्दीपन करण्याचं काम तो करतो असं सांगून त्या इंद्रियांच्या मागे जाऊन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंतच्या खंडात झाला. आत्ता जे खंड आहेत ते मात्र आदेशपूर्ण खंड आहेत.
उप आदेश आणि आदेश असे दोन शब्द आहेत. इथे आदेश असा शब्द वापरलेला आहे. आदेश म्हणजे उपासनेच्या पद्धतीसाठी दिलेली जी मांडणी आहे त्याला आदेश असं म्हणतात. आणि म्हणून आदेश देताना ब्रह्माच्या चिंतनाचा आदेश देताना तो शब्दांव्यतिरिक्त देणं शक्य नसल्यामुळे आणि शब्दांनी ते वर्णन करता येणं शक्य नसल्यामुळे उपमान उपमेय किंवा उपमा या एका अलंकाराच्या माध्यमातून त्याचा आपल्याला निर्देश करता येतो. म्हणून केनोपनिषदाने चौथ्या मंत्रामध्ये पहिला आदेश असा दिला की विद्यतो विद्युतता आणि निमिष असे दोन दिले. म्हणजे चमकणाऱ्या विजेचा एक उपमा आणि बंद करणाऱ्या किंवा डोळे झाप करणाऱ्या डोळ्यांची दुसरी उपमा, अशा दोन उपमांनी उपदेश केलेला आहे आणि उपदेशाबरोबर आदेश दिलेला आहे. तो आदेश असा आहे की जसं त्याचं संपूर्ण अपराब्रह्मातलं कार्य याच्यावर जर एखाद्याने आपली उपासना केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर केवळ त्या तत्वाची उपासना होऊ शकते असं उपनिषदाला सांगायचं आहे. म्हणजे जिथे निर्गुण निराकाराची उपासना जी आहे, जी भगवंतानी गीतेमध्ये अत्यंत अवघड म्हणून सांगितलेली आहे 16व्या अध्यायामध्ये, ती उपासना जर करण्याच्या पातळीचा कोणी असेल तर ती करू शकतो. आणि त्याची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना इथं अशी सांगितलेली आहे की अशा उपासनेला अधिदैवत उपासना असं म्हणतात. जेव्हा अधिदैवत म्हटलं जातं तेव्हा जे समोर ठेवलं जातं त्याला अधि म्हणतात. इथे दैवताला म्हणजे देवाला नव्हे, दैवत म्हणजे फक्त ताकद किंवा दैवत म्हणजे त्याचं ज्ञानप्रकाश, दैवत म्हणजे त्याची शक्ती, दैवत म्हणजे ते जे निर्गुण निराकार स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे ते समोर ठेवून जी उपासना केली जाते त्याला अधिदैवत उपासना अशी म्हणतात. आणि ही अधिदैवत उपासना करणे हा पहिला आदेश आहे. तो सुद्धा कोणासाठी आहे? जो निर्गुण निराकाराची उपासना करू इच्छितो. तिसऱ्या खंडापर्यंतचं सगळं वर्णन ज्याची उपासना संपलेली आहे आणि जो केवळ अनुभवाच्या कक्षेमध्ये ब्रह्माचं अस्तित्व अनुभूतीपूर्वक करून घेण्यासाठी किंवा ब्रह्ममय होण्यासाठी जातो, त्याच्यासाठी सुद्धा हा आदेश नाही आहे. त्याच्या मागे असणारा जो आहे, म्हणून थोडं खालच्या पातळीला येऊन चौथा खंड जो आहे त्या खंडामध्ये उपासनेचं वर्णन केलेलं आहे. आणि या उपासनेमधला जो पहिला आदेश होता तो आपण गेल्या वेळेला पाहिला. 2 उदाहरणांनी हा आदेश दिला. हा आदेश आपल्याला समजताना सुद्धा अवघड जातो, कारण आत्तापर्यंत आमच्या पूजेची किंवा अर्चनेची जी उत्तुच्च मर्यादा आहे ती जास्तीत जास्त एखाद्या मूर्तीमध्ये उपासना करणे इतपतच आहे. कारण कल्पनेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा निकृष्ट उत्कृष्ट बुद्धी या तत्वाप्रमाणे समोर असलेल्या मूर्तीमध्ये भगवान रामचंद्र आहेत आणि ते तसेच्या तसे मला जिवंत दिसतात अशी संकल्पना किंवा असा भाव करून मी उपासना करू शकतो. किंबहुना मी माझं अस्तित्व विसरून राममय होण्याचा प्रयत्न करू शकतो. किंबहुना ज्याप्रमाणे उपासनेची दुसरी एक व्याख्या अशी केली जाते की ज्याची उपासना करायची त्या उपास्य दैवताचे सर्व गुण जेव्हा उपासकामध्ये येतात तेव्हा उपासना सिद्धीला गेली असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची उपासना ही आम्हाला माहीत असलेल्या अर्चनेची शेवटची पायरी आहे. पण उपनिषदांच्या दृष्टीने ही निकृष्ट उपासना आहे. आणि म्हणून सांगताना ते असं म्हणतात की मंदबुद्धीची जी लोकं आहेत, म्हणजे अशी उत्कृष्ट उपासना जी आपल्याला वाटते ती उपनिषदाच्या दृष्टीनं मंदबुद्धींची उपासना आहे. याचा अर्थ मंदबुद्धी म्हणजे त्याला डोकं कमी असं नसून बुद्धीची व्याप्ती अजून तितकी मोठी झालेली नाही आहे. आणि म्हणून तिथं असं म्हणतात की निरुपाधिकम एव ब्रह्म मंदबुद्धीभिः आकलयितु शक्यम. म्हणून मंदबुद्धींना आकलन करण्यासाठी शक्य असणारी जी उपासना आहे तो जो आदेश आहे तो आदेश आता इथे दुसऱ्या या 5व्या मंत्रामध्ये दिलेला आहे. चौथ्या मंत्रामधला आदेश जो होता तो निर्गुण निराकाराचा होता, म्हणून त्याला अधिदैवत आदेश असं म्हणतात किंवा अधिदैवत उपासना असं म्हणतात. आपल्याला माहीत असणारी आणि आपण करत असणारी जी उपासना आहे त्याला आध्यात्मिक उपासना असं म्हणतात. कारण आधी आत्मा, आणि इथे आत्मा म्हणजे आत्मा परमात्म्यातला आत्मा नसून स्वतः असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे जी जीवाकडून होऊ शकते अशा प्रकारची जी उपासना आहे. म्हणून मंत्र असा आहे अथ अध्यात्म यद एतद गच्छति इवच मनः. आता ते मनाच्या पातळीवर आले, याचाच अर्थ जीवाची उपासना सुरू झाली. कशा पद्धतीने करतात ही उपासना? यद एतद गच्छति इवच मनः. मन आणि वेग, मन आणि जाणे
हे जवळजवळ एकसमयावच्छेदी आहे. मन म्हटलं की ते जातं. असं असल्यामुळे जसं मन जातं अनेन च एतत् उपस्मरत अभीक्ष्णम संकल्पः, त्याला या विश्वामध्ये जेवढे विषय आहेत त्याच्याकडं सुद्धा मन धावतंच. म्हणून मनाची धावण्याची कुवत किंवा मनाचा असणारा धावणे हा गुणधर्म किंवा जाणे हा गुणधर्म घेऊन विषयांच्या ऐवजी एतत् ब्रह्मस्वरूपासाठी, ज्या ब्रह्माचं अपरा आणि परा यातलं जे क्षेत्रज्ञ जे स्वरूप आहे, म्हणजे जे मूर्ती स्वरूप आहे, म्हणजे जे जे दिसतं, जे जे पंचमहाभौतिक आहे, जे जे इंद्रिय गोचर आहे, तिथे तिथे ब्रह्माचं स्मरण करून उपस्मरत अभीक्ष्णम संकल्प हा. आता जो अभीक्ष्णम म्हणून जो संकल्प आहे तो अत्यंत तीव्र संकल्प म्हणजे व्रत. अभीक्ष्णम म्हणजे तीव्र किंवा इंटेन्स डिझायर ज्याला म्हणतो, अभीक्ष्ण संकल्प असा संकल्प करून म्हणजे बुद्धीमध्ये त्या मूर्तीमध्ये लक्षणार्थाने ब्रह्म पाहून त्या मूर्तीला उपास्य देवता मानून त्या मूर्तीच्या जवळ जाऊन त्या मूर्तीमध्ये उत्कृष्ट बुद्धी करून त्या मूर्तीमध्ये सतत जो रत होतो आणि असा तो रत अनंत काळ किंवा जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करतो त्याला उपासना म्हणतो. म्हणून उपासनेची व्याख्या अशी आहे, उपासना नाम उपासनार्थस्य विषयी यथाशास्त्र, उपासना यथाशास्त्र झाली पाहिजे, यथाशास्त्र विषयीकरणेन समीपम उपगम्य तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेन दीर्घकाल आसनम इति उपासना. म्हणजे समोर उपास्य देवत असलं पाहिजे, उपासक त्याच्याजवळ असला पाहिजे, तिथे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीवर किंवा त्या प्रतीकावर तशी बुद्धी केलेली असली पाहिजे. बुद्धी करण्यासाठी मनामध्ये दुसरा कोणताही संकल्प त्या काळामध्ये येणार नाही. म्हणून तैलधारावत म्हणजे एकच संकल्प निश्चयाच्या रूपाने मनामध्ये सतत असला पाहिजे. तो सुद्धा असा असला पाहिजे की जरी मी मूर्तीच्या समोर बसलो असलो तरी मी त्या दैवताच्या समीप आहे असं समजून जर अखंड तैलधारावत असा हा संकल्प मी दीर्घकाल आसनम टिकवू शकलो तर उपासना हळूहळू फलद्रूप होऊ शकते. आणि म्हणून ही उपासना हा एकच मार्ग आपल्या मनाच्या म्हणजे बुद्धीच्या किंवा अंतःकरणाच्या मार्फत ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आणि अत्यंत आवश्यक पायरी आहे. म्हणून समर्थांनी उपासनेला दृढ चालवावे असं म्हटलं, कारण त्याच्याशिवाय ते पुढं जाता येत नाही. इथे आचार्य असं म्हणतात, अथ अनंतरम अध्यात्मम प्रत्यगात्म विषय आदेश उच्यते. प्रत्यगात्म म्हणजे आत्ता माझ्या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे त्याची प्राप्ती करण्यासाठी आता आदेश सांगितलेला आहे. यद एतद गच्छती इवच मनः, जे जे जाते त्यालाच मन म्हणतात. म्हणजे मन आणि जाणे हे एक समयावच्छेदनी होत असतं. एतद ब्रह्म ढौकत इव विषय करोति एव. ढौकत म्हणजे गच्छती, ढकलणे हा जो शब्द आहे तो मूळचा संस्कृत शब्द ढौकत असा आहे. तो शब्द आता संस्कृतमध्ये वापरला जात नाही, पण आचार्यांच्या काळामध्ये तो शब्द वापरला जायचा. ढौकत म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची ताकद आहे त्या मनाला तिकडं घेऊन जाण्याची. म्हणून असं एतत् ब्रह्म ढौकत एव विषयी करोति इव यच्च अनेन मनसा एतत् ब्रह्म उपस्मरति समीपः स्मरति साधकः अभीक्ष्ण भृशम. भृशम म्हणजे इंटेन्स, तीव्र, अत्यंत तीव्रतेने संकल्प करून ब्रह्माला विषयी करोति इव म्हणजे त्याला एखाद्या रूपकामध्ये पाहून अशा प्रकारे ही उपासना केली जाते. संकल्पश्च मनसो ब्रह्मविषयः, मनाचा संकल्पच ब्रह्मविषय होतो. संकल्पश्च मनसो ब्रह्मविषयः मन उपाधिकत्वात् ही मनसः संकल्प स्मृती आदि प्रत्ययैः अभिव्यंजते ब्रह्मविषयी क्रियमानम इव. आचार्य असं म्हणतात की समुद्रामध्ये ज्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या लाटा येतात त्या लाटांच्या निर्देशनाने समुद्र कळतो. लाटा येतात त्याचा अर्थ समुद्र आहे. याचाच अर्थ ज्या ज्या माझ्या मनामध्ये लाटा उठतात किंवा जे जे संकल्परूपी लाटा असतील त्या लाटांनीच मला
त्या समुद्राची जशी खात्री होऊ शकते तद्वत माझा संकल्प जर एकसारखा दृढ होऊन त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या केवळ ब्रह्मरूपात्मकच असतील, तर जेव्हा जेव्हा त्या लाटांचं उत्सर्जन आणि विसर्जन होईल त्या दोन्ही वेळेला मला ब्रह्माची जाणीव सतत होत राहील. आणि ती तशी होण्यासाठी म्हणजे तोच संकल्प मनामध्ये राहण्यासाठी इतर कोणताही संकल्प माझ्या मनामध्ये त्यावेळेला न येण्यासाठी मला सतत प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नाला साधना असं म्हणतात. म्हणून एका वेळी एका विषयावर आपलं मन केंद्रित करणे म्हणजेच जेव्हा ते केंद्रित झालेलं नसतं तेव्हा ते अनेक वस्तूंमध्ये विखरलेलं असतं. विखरण्याची प्रक्रिया अलग अलग प्रकारची आहे. एक विखरणं असं आहे की ते एकाच वेळी 2-3 विषयांना पकडू पाहतं. एक विखरण्याची प्रक्रिया अशी आहे की ते एका विषयातून उठतं दुसऱ्या विषयात जातं. अचपळ मन माझे आवरेना अशा पद्धतीने ते होतं. असं होत असेल तर अशा चित्ताला किंवा अशा मनाला अशा अंतःकरणाला आपण मूढ, विक्षिप्त किंवा क्षिप्त असं म्हणतो. या तिन्हीमधून काढून ते जेव्हा एका विचारावर रत होतं आणि ते तसं रत होणं जर दीर्घकाल व्हायला लागलं तर त्याचा अर्थ हळूहळू एकाग्रता यायला लागली. या एकाग्रतेची सहजता म्हणजे निरुद्धावस्था. आणि अशी ज्याची निरुद्धावस्था झाली तो योगी झाला, कारण योगच चित्तवृत्ती निरोध हा. अशा पद्धतीने जी साधना आहे म्हणून ते असं म्हणतात की हे जे संकल्प आहेत हा ब्रह्माचा अभिव्यंजक आहे, ब्रह्माचं प्रतीक आहे ते. कारण तो विचार जो आहे त्या विचारातून ब्रह्माला पकडण्यासाठी पुढे जायचं आहे. अतः स एष ब्रह्मणः अध्यात्म आदेशः विद्युत निमेषनवत अधिदैवत द्रुतप्रकाशन धर्मी. ज्यांना अशा प्रकारच्या प्रतीकांची गरज नाही पण ज्यांची तयारी जास्त आहे ते कदाचित त्याच्या कार्यशक्तीलाच एक प्रकारच्या विचारांनी पकडून ठेवू शकतील. त्यांना रूपकाची गरज पडणार नाही. पण ते करणं जमण्यासाठी जी बुद्धीची प्रगल्भता लागते ती सगळ्यांकडे असतेच असं नाही. म्हणून आचार्य म्हणतात की असे करणारे जे आहेत ते अधिदैवत जे आहेत ते द्रुत प्रकाशन धर्मी आहेत. त्यांना द्रुत प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाशाकडे ते अत्यंत त्वरेने जाऊ शकतात अशा प्रकारचे आहेत. पण त्यांना जे जमत नाही एवं आदिश्यमानं ही ब्रह्म मंदबुद्धिगम्य भवति इति ब्रह्मणः आदेशः उपदेशः. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी निरुपाधिक किंवा निर्गुण निराकाराच्या संकल्पनेकडे जाऊ नये. त्याच्याऐवजी सगुण साकाराची संकल्पना त्याला फार जवळ पडू शकते. अशा प्रकारचा हा दुसरा आध्यात्मिक आदेश आहे. अधिदैविक आदेश, आध्यात्मिक आदेश, दोन्ही आदेश सांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपमा म्हणजे उपदेश. उपमा आदेशे इति उपदेशः असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे 6व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात तद्ध तद्वनं नाम तद्वनम इति उपसितव्यम सय एतत् एव वेदम अभिहैनं सर्वाणि भूतानि संवांछति. असं करत करत गेल्यानंतर जो उपासना पुढे 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 नेतो त्याची हळूहळू प्रवृत्ती प्रकर्षेन वृत्तीही म्हणजे त्याच्या मनामध्ये असंख्य काळ एकच संकल्पना जास्त वेळ राहू शकते. असं झाल्यानंतर जेव्हा त्याची इंद्रिय दुसऱ्या विषयाकडे सुद्धा पाहतात तेव्हा तो त्याच विषयात रत असतो ज्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं असतं. म्हणून मग त्याला दुसरीकडे पाहिल्यानंतर सुद्धा राम दिसायला लागतो. आणि असं एकदा एकाग्र शक्तीमुळे हे शक्य झाल्यानंतर जेव्हा असं व्हायला लागतं तेव्हा तद्वनम नाम इति उपसितव्यम. तद्वन असं एक ब्रह्माचं नाव ठेवलेलं आहे. तद्वनम आपल्याला वन म्हणजे जंगल एवढंच माहिती आहे पण वन हा तसा अर्थ नाही आहे इथे. वन तद्वन म्हणजे जे अत्यंत प्रिय आहे, जे अत्यंत पूजनीय आहे. आणि म्हणून वनाला वन्ही असं सुद्धा म्हणतात. वन हा शब्द वन्ही शब्दापासून आला आहे. वन्ही म्हणजे आग. आणि वन्ही हा का वन किंवा वन्ही हा शब्द कशा पद्धतीने वापरला जातो. झाडाची लाकडापासून अग्नी निर्माण होतो पण झाड जळत नाही. याचा अर्थ झाडामध्ये अग्नी असून सुद्धा अग्नी झाडाचं रक्षण करतो अशी संकल्पना आहे. म्हणून वन म्हणजे रक्षण करणारा, वन म्हणजे पालन करणारा, वन म्हणजे ज्याच्यामध्ये तेज आहे तरीसुद्धा आपल्या तेजाला या सर्वांचं रक्षण करण्यासाठी स्वतः ठेवणारा. अशा पद्धतीने वन या शब्दाचा अर्थ इथं आचार्यांनी लावलेला आहे. म्हणून हे जे वन किंवा तद्वनम, आता असं म्हणण्याचं कारण काय तर उपनिषदांमध्ये
कोणत्याही देवाचं नाव आणि देवाची मूर्ती सांगितलेली नाही. राम नंतरचं आहे, संकल्पना नंतरच्या आहेत, पुराणातल्या कोणत्याही संकल्पनेला थारा नाही. पण म्हणून उपमा म्हणून जेव्हा ब्रह्माची उपमा म्हणून घेतलेली आहे, त्या उपमा मात्र वेगळ्या वेगळ्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ एक अशी उपमा आहे छांदोग्य उपनिषदामध्ये, त्याला तज्जलान असं म्हणतात. तज्जलान नावाची उपमा ब्रह्मासाठी घेतलेली आहे. आता तस्मिन जायते तस्मिन लीयते इति तज्जलान, ज्याच्यातून जन्माला येतं आणि ज्याच्यात सगळं सामावलं जातं किंवा ज्याच्यात सगळ्याचा लय होतं किंवा नाश होतो ते तज्जलान म्हणजे ब्रह्म. अशा पद्धतीने ब्रह्माची उपमा देऊन पूजा सांगितलेली आहे. म्हणून ब्रह्माला जेव्हा जेव्हा साकार करण्याचा स्वरूप उपनिषदांनी केलेलं आहे त्या वेळेला अशा उपमा वापरलेल्या आहेत. पैकी इथं वापरलेली उपमा तद्वनम अशी आहे. तद्वनम किंवा ते वन असं म्हणण्याचं कारण म्हणजे वन म्हणजे जे पूजनीय आहे, जे प्रिय आहे, जे प्रिय असायला हवं असं ते, अशा पद्धतीची ती उपासना आहे. आचार्य इथं असं म्हणतात, तद ब्रह्म किलम तद्वनम नाम तस्य वनम तद्वनम तस्य प्राणीजातस्य प्रत्यगात्मभूतत्वात् वन वननीयम संभजनीयम. आता तो संकल्पना थोडीशी पुढे वाढवत नेलेली आचार्यांनी. तद्वनम ते प्रिय असणारं, ते पूजनीय असणारं जे तत्व आहे तेच तत्व सर्व प्राणीमात्रामध्ये असल्यामुळं सर्व प्राणीमात्रामध्ये ते तत्व पाहण्याची एकत्वम अनुपश्यतीकडे चाललं जातं. असं हे ब्रह्मतत्व जेव्हा सगळीकडेच दिसेल, संभजनीयम, भजनीयम म्हणजे ज्याची अत्यंत तीव्रतेने आवड उत्पन्न होते, त्याला ज्या पद्धतीने पूजलं जातं त्याला संभजनीयम असं म्हणतात. आणि म्हणून देवाला जेव्हा प्रार्थना केली जाते तेव्हा देव आपला प्रतिपाळ करतो असं म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की न देव हा दंडमादाय, हातामध्ये दंड घेऊन देव रक्षण करत नाही. न देव हा दंडमादाय न देव हा दंड रक्षयती पशुपालवत. एखाद्या पशुचं रक्षण केल्यासारखं तो काठी घेऊन रक्षण करत नाही. यंतु रक्षितुम इच्छन्सी, जर त्याला रक्षण करायचं असेल बुद्ध्वा संभजम इति, बुद्धीमध्ये हे संभजन अशा पद्धतीची तो बुद्धी देतो. म्हणून कुरु सद्बुद्धी असं जे भजगोविंदमध्ये आचार्य सांगतात, सद्बुद्धी म्हणजे अशी बुद्धी ज्या बुद्धीमध्ये या सर्व प्राणीमात्रामध्ये असणारं ते तत्व तद्वनम या नावाने आहे. या प्रकारची उपासना माझ्या प्रतीकाच्या मार्फत जेव्हा मी माझी उपासना अत्यंत तीव्र करून वरच्या पातळीला घेऊन जाईल तेव्हा ते माझं उपासद्रव्य किंवा त्याचे गुण मला सगळ्याच लोकांमध्ये दिसतील. आणि सगळ्याच लोकांमध्ये म्हणजे ते कोणत्याही प्रकारचे असतील तरी दिसतील. म्हणून मीराबाईला सगळीकडे कृष्ण दिसत होता. तिने ही उपासना त्या पातळीला घेऊन गेली होती ते. म्हणून इथे आचार्य असं म्हणतात, अतः तद्वन नाम प्रख्यातं ब्रह्म तद्वनम इति यतः तस्मात् तद्वनम इति अनेन एव गुणाभिधानेन उपसितव्यम चिंतनीयम. म्हणून या एका गुणांनीच किंवा गुणव्यंजक अशा गुणधर्मांनी ब्रह्माची पूजा सुरू करायला हरकत नाही. त्यांनी ब्रह्मप्राप्ती होते असं आचार्य कुठेही म्हणत नाही. आता उपासनेच्या पातळीवर असल्यामुळे त्यांनी ब्रह्माचं उपासना असा शब्द वापरला. अनेन नामना उपासनस्य फलम आह स यः कश्चित् एतद् यथोक्तं ब्रह्मम एव यथोक्त गुण वेद उपासते अभियेनम. या नावाने केलेल्या उपासनेचं आता मी फळ सांगतो असं आचार्य स्वतःच म्हणतात. कारण उपासना म्हटली की फळ आलं आणि ब्रह्म उपास्य होऊ शकत नाही. म्हणून इथे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आचार्य असं म्हणतात की ही उपासना हा आदेश आहे, पण उपासना असल्यामुळे मला त्याचं फळ सांगितलं पाहिजे. म्हणून ते असं म्हणतात, उपासनस्य फलम आह स य कश्चिद एतद यथोक्त ब्रह्म एव यथोक्त गुण वेद उपासते अभिहयेनम उपासकम सर्वानी भूतानी अभिसवांचती प्रार्थयन्ते एव यथा ब्रह्म. अशा प्रकारची जर उपासना केली असेल तर त्याचं फळ काय आहे ते सांगतात. त्या व्यक्तिगत व्यक्तीला त्या उपास्य देवतेचे सर्व गुण प्राप्त होतीलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो सगळ्यात त्याचं जे मोठं फळ आहे ते असं आहे की जो कोणी ब्रह्माची या उपरयुक्त गुणांनी युक्त समजून जाणतो किंवा उपासना करतो त्या उपासकास समस्त प्राणी याच प्रकाराने अभिष्ट फलप्राप्तीची प्रार्थना करतात जशी ब्रह्माची प्रार्थना करावी. म्हणून अशी ही जी व्यक्ती असेल, असा जो साधक असेल, जो या मूर्ती उपासनेमध्ये जसा जसा पुढं जाईल तसा तसा त्याच्या
व्यावहारिक जगामध्ये असलेल्या स्थितीला कोणताही संदर्भ न धरता सर्वच्या सर्व लोक त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील, त्याच्या जवळ असणाऱ्या संपर्काने प्रभावित होतात, किंबहुना सगळेच्या सगळे त्याला पूजनीय मानावे लागतात किंवा मानायला सुरुवात करतात. हे या उपासनेचं फळ आहे असं आचार्य सांगतात. आणि म्हणून संतांच्या मागे संतांच्याकडे काहीही नसून इतक्या प्रकारचा जो जनमानसांचा ओढा असतो, म्हणून विवेकानंदांच्या वर्णनामध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं त्यांना ते भारावून गेले. काहींनी तर सगळी घरं सोडली, काहींनी त्यांच्या मागे लावून शिष्यत्वासाठी अनंत प्रयत्न केले. जंग जंग पछाडून त्यांचं एखादं फक्त तोंडावर किंवा कानावर वाक्य पडावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. असं वाटण्याचं कारण ज्याच्यापासून एक प्रकारचाही कपर्दिकसुद्धा व्यावहारिक फायदा नाही असं असूनसुद्धा केवळ दर्शनाची इच्छा जी लागली होती, आणि ती इच्छा म्हणजे तवायफ खान्यामध्ये नाचणाऱ्या स्त्रियांपासून इजिप्तच्या ज्या भागामध्ये स्वामी विवेकानंद चुकून गेले तिथे असणाऱ्या त्या चुकीचा व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रियांनासुद्धा ते देव वाटले. असं एखादी व्यक्ती यावी ती देव वाटावी, असं काय असावं हे या उपासनेचं फल आहे असं आचार्य इथं सांगतात. म्हणून एवम अनुशिष्ट. आता हे सगळं ऐकल्यानंतर आत्तापर्यंत कोण सांगत होतं? उमा हेमवती सांगते. कोणाला सांगतीये? इंद्राला सांगतीये. काय सांगतीये? पूजेबद्दल सांगतीये. कोणती पूजा? उपासनेबद्दल सांगतीये. कोणाला सांगतीये? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. कोणाचं चित्त शुद्ध झालेलं आहे? ज्यांनी साधन चतुष्टचा अभ्यास केलेला आहे. असा साधन चतुष्टयुक्त चित्तशुद्धी झालेला उपासनेमध्ये प्रयुक्त असणाऱ्या त्या इंद्राला दोन प्रकारची उपासना सांगितली. दोन प्रकारची उपासना सांगण्याचं कारण म्हणजे इंद्राची उपासना जी आहे ती निर्गुण निराकाराची उपासना आहे, म्हणून तर तो तिथे त्या चिदाकाशामध्ये पोचलेला आहे. आणि म्हणून त्याच्याकडे काही क्षणापुरता तो यक्ष विजेसारखा चमकून लुप्त झालेला आहे. काही क्षणाची निर्विकल्प समाधी इंद्रराजांनी अनुभवलेली आहे, पण तो तिथून गायब झाल्यानंतर हे नेमकं काय होतं हे न कळाल्यामुळे त्यांनी उमा हेमवतीला विचारलं. म्हणून त्याला उपदेश करताना सामान्यांना उपदेश व्हावा म्हणून दोन मंत्रांमधून दोन प्रकारचे आदेश किंवा उपदेश सांगितले. या दोन प्रकारच्या उपदेशामध्ये दोन्ही प्रकारची फळं सांगितली. आणि ही फळं सांगितल्यानंतर पुढचा जो मंत्र आहे तो मंत्र आता मात्र आचार्य आणि शिष्य यांच्याकडे परत आता ते सगळं परत आलेलं आहे. तो शिष्य ज्यांनी विचारलं होतं की मनाच्या मागे काय आहे, वाचेच्या मागे काय आहे, तो शिष्य आता परत आला. ज्यांनी असं सांगितलं की मला कळालेलं आहे असं मला वाटत नाही असं म्हणणारा आता शिष्य आला. आणि तो आता दुसरं गोष्ट विचारतोय. ब्रह्माचं दर्शन त्याला झालं, पण आता तो एक महत्त्वाची गोष्ट विचारतोय की उपनिषदांमधून ब्रह्माचं ज्ञान होतं असं गुरुदेव मी ऐकलेलं आहे, आणि मला तुमच्या कृपाशीर्वादाने मी काही ब्रह्माचं ज्ञान घेण्याचा प्रयत्नही केलेला आहे, पण उपनिषद संपलं की नाही संपलं? आणि म्हणून तो प्रश्न विचारतोय, उपनिषदम भो ब्रूहि, हे गुरु भो गुरु उपनिषदम ब्रूहि. अजूनही त्याला असं वाटतं की उपनिषद अपुरं आहे. आत्ता झालेलं जे ब्रह्मज्ञान होतं हे ब्रह्मज्ञान पायरी आहे की ब्रह्मज्ञान शेवट आहे, हे गंतव्य आहे? कुणाच्या तरी मनामध्ये अशी येण्याची शंका येण्याची शक्यता आहे की सगळ्याच गोष्टी पायरी पायरीने ठरवलेल्या दिसत आहेत. ज्याची चित्तशुद्ध झाली त्याला सांगतात अजून तुला उपासना करावी लागणार आहे. ज्याची उपासना झाली त्याला सांगतात तुझी सगुण उपासना झाली, तुझी आता निराकार उपासना व्हायला हवी. ज्याची निराकार झाली म्हणतात उपासना वगैरे काहीच लागत नाही कारण ते उपासनेने मिळत नाही. असं सगळंच जर उतरंडीवर ठेवलं असेल तर मग ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा आणखीन काहीतरी प्राप्ती करायची राहील, असं काहीतरी राहू नये शिल्लक. म्हणून हा प्रश्न विचारतोय, भो उपनिषदम ब्रूहि. आणि आचार्य त्याला उत्तर देत आहेत, उक्ता ते उपनिषद. अरे उपनिषद सांगून झालं. उक्ता ते उपनिषद ब्रह्मी वावत उपनिषदम अब्रुमेती. ब्राह्मी म्हणजे ब्रह्माबद्दल. मी ब्रह्माबद्दलचंच उपनिषद आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे असं आचार्य म्हणतात. आता हे असं का म्हणावं किंवा अशा प्रकारची शंका त्याला काय यावी? आणि त्याच शिष्याला ज्याला ब्रह्मप्राप्तीचा अनुभव झालेला आहे असं आचार्यांना कळालेलं आहे, असं सांगण्याचं कारण काय आहे ते स्पष्ट करताना आचार्य पुढं असं सांगतात की उपनिषदम रहस्यम यद चिंत मो भगवान ब्रूहि इति. उपनिषद हे जे आहे हे अत्यंत रहस्यमय आहे. हा शब्द कोठोपनिषदामध्ये आलेला आहे. गूढ, गुह्यतरम, गुह्यम हा शब्द पुष्कळ ठिकाणी. या इतकंच नव्हे तर भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं की ती गुह्यतरम गुह्यम ज्ञानम.
मी तुला आत्ता जे देतोय ते अत्यंत गूढ ज्ञान आहे आणि ते रहस्यमय आहे. रहसी स्थित हा, रहसी म्हणजे राहणे, स्थित हा म्हणजे त्या स्थितीत राहणे, हे फार अवघड असल्यामुळे रहस्य हा शब्द, एकाकी स्थित हा, आणि म्हणून हे जो कोणी एकाकी स्थित असण्याचं जे ज्ञान आहे हे रहस्यपूर्ण असं उपनिषदाचं ब्रह्मज्ञान जे आहे ते कोणाला दिलं जातं तर जो शिष्य त्या लायकीचा आहे त्यालाच दिलं जातं. एवम उक्तवती शिष्ये आह आचार्य. शिष्याचे हे बोलणे बघून आचार्य म्हणाले, उक्ता अभिहिता ते तव उपनिषद. अरे तुला उपनिषदच तर सांगितले, कह पुन्हा स इत्याह. असं असलं तरी सुद्धा काय ते पुन्हा सांगितले. ब्रह्म परमात्मनः इति ब्राह्मोताम परमात्म विषयात अतीत विद्यानस्य वाव एवते उपनिषदाम अब्रुमेति उक्ताम. ब्रह्म परमात्म्याशी संबंधित म्हणजेच ब्राह्मी जे जे काय आहे ते मी आत्तापर्यंत तुला सांगितले. परमात्मविषयी उपनिषद ऐकूनसुद्धा पुन्हा उपनिषद सांगा असे शिष्याने का विचारावे, याच्यामध्ये काय हेतू असावा असं आचार्य विचारत आहेत. कारण मंत्र असं सांगतो की शिष्यानं विचारलं. प्रश्न असा येतो की ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो पुन्हा का विचारत असावा, आणि हे का विचारतात त्याचं आता उत्तर सांगताना आचार्य असं म्हणतात, तदी यावत श्रुतस्य अर्थस्य प्रश्नः कृतः ततः पिष्टे वनवत पुनरोक्त अनर्थकः प्रश्न स्यात्. असं तुमच्या मनामध्ये आलं असेल किंवा आपल्या मनामध्ये असं येतं की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर हा परत विचारतो, म्हणजेच पिष्टपेशनवत, पीठ झालेल्या गोष्टीला परत एकदा पीठ करण्यासारखा जसा प्रकार आहे तसा काहीतरी हा प्रश्न वाचतो. पण आचार्य असं म्हणतात, सावशेष उक्त उपनिषद स्यात् तत् तस्या फलवचनेन उपसंहारो न युक्तः. त्याला असं म्हणायचं आहे की आत्ता तुम्ही हे सगळं सांगितलं, या सांगण्यामध्ये अजून काही शिल्लक तर राहिलेलं नाही आहे, शेष. आणि असं त्याला शंका येण्याचं कारण काय आहे, त्याचं शंका येण्याचं कारण असं आहे की ज्या ज्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं आहे ते ब्रह्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा निदिध्यासनामध्ये असतात. मग प्रश्न असा येतो की ब्रह्मज्ञान हे गंतव्यस्थान आहे की गंतव्यस्थानाला पोचल्यानंतरसुद्धा अजूनही काही कर्म करायचं शिल्लक आहे. आता पूर्वमीमांसकांचं मत असं आहे की तो ज्ञानी जरी झाला तरी कर्म हे त्याला करावंच लागेल. आणि असं या शिष्याच्या मनामध्ये सुद्धा, कारण तो सगळ्या दर्शनांचा अभ्यास करणारा शिष्य आहे, म्हणून त्यांनी असं सांगितले की अद्वैत दर्शनाप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आचार्य मला ब्रह्मदर्शन जरूर झालेलं आहे, पण माझ्या मनामध्ये अशी शंका आहे की ब्रह्मज्ञान झाल्यानंतरसुद्धा कर्म निषिद्ध नाही असं जैमिनी सूत्र सांगतात, असं शाबर मत म्हणजे पूर्वमीमांसा सांगते, असं कुमारील भट्ट सांगतात म्हणजे तंत्रवार्तिक सांगतं. म्हणून मला अजून काही करावं लागेल का, अजून काही शेष संविशेष अजून काही शिल्लक आहे का असं विचारतात. आचार्य त्याला उत्तर देतात, तस्मात् उक्त उपनिषद शेष विषय अपि प्रश्न अनुपपन्न एव अनवशेषित्वात्. अरे शिष्या, कोणत्याही प्रकारचा शेष प्रश्न आता शिल्लक राहत नाही, कारण ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यानंतर कोणताही विषय शिल्लक राहील. कास्तही अभिप्राय पृष्ठो इति उच्यते. असा प्रश्न विचारण्याचा मग अभिप्राय काय. पूर्वोक्त उपनिषदात शेषतया शिल्लक. आता दोन महत्त्वाचे याच्यामध्ये संकल्पना त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या संकल्पना या पुढच्या 3 मंत्रांमध्ये सांगून कनुपनिषद संपतं. त्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अशा आहेत की तत्त्वज्ञानामध्ये एक संबंध प्रकरण म्हणून आहे. संबंध म्हणजे त्याला शेष शेषी किंवा अंग अंगी असं संबंध म्हणतात. शरीराला हात पाय डोके असे अवयव आहेत. या अवयवांना अंग म्हणतात आणि शरीराला अंगी म्हणतात. म्हणजे शरीराचा विचार करताना अंगाशिवाय विचार करता येत नाही. म्हणजे अंगी अंग संबंध जर असेल किंवा शेषी शेष संबंध जर असेल तर त्यांचा संबंध हा पृथक करता येत नाही. आणि म्हणून आता जो प्रश्न येणार आहे तो प्रश्न असा आहे की जी उपासना आत्तापर्यंत मी केली, जी ब्रह्मज्ञान मी मिळवलं, त्या ब्रह्मज्ञान झाल्यानंतर किंवा ब्रह्मज्ञान होण्यामध्ये
ब्रह्मज्ञान ही एक अवस्था आहे. या अवस्थेच्या अगोदर मी उपासना अवस्थेमध्ये होतो. या अवस्थेनंतर मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे याची मला कल्पना नाही, कारण मला ब्रह्मज्ञान झालं पण त्यावेळेला मला झालं हे मला कळतच नाही. तेव्हा त्याच्यानंतरची जी अवस्था असणार आहे त्या अवस्थेमध्ये कर्माशी संबंधित काही माझ्याकडून होईल की होणार नाही ही एक शंका आहे. आणि ब्रह्मज्ञान व्हायच्या अगोदरची जी उपासनेची स्थिती आहे त्या उपासनेचा या ब्रह्मज्ञानाशी अंगी अंग संबंध आहे की नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानासाठी उपासना लागतेच. कशा पद्धतीने लागते? उपासना ही सहाय्यक आहे की उपासना ही आवश्यक आहे? सहाय्यक आणि आवश्यक या दोन्हीमधला जो फरक आहे तो फरक आता इथे अशा पद्धतीने सांगितलेला आहे. 3 शब्द तत्त्वज्ञानामध्ये वापरले गेलेत. एक आहे सहकारी, एक आहे उपाय. सहकारी हा अंगी अंग संबंधातला आहे. शरीराचं काम होत असताना हाताने एखादी वस्तू उचलली जाते, पायाने चालण्याचं काम होतं, म्हणजे सहकारित्व आहे. शरीराच्या चालणे याच्यासाठी त्याचं अंग पाय मदत करतो, काहीतरी उचलण्यासाठी त्याचं अंग हात हे मदत करतो, म्हणजे याचा अर्थ सहकारित्वामध्ये अंगी अंग संबंध आहे. उपासना आणि ब्रह्मज्ञान याचा असा संबंध आहे असं वाटल्यामुळं हा प्रश्न यांनी विचारलेला आहे. आणि आता जे आचार्य उत्तर देणार आहेत ते कोणत्या पातळीवर देणार आहेत की उपासनेचा आणि याचा सहकारी संबंध आहे की उपाय संबंध आहे. आणि उपाय संबंध म्हणजे उपायाची व्याख्या केलेली आहे. उपोदयापि ए हेचहा इति उपायः. ही व्याख्या थोडीशी महत्त्वाची आहे आणि इथं आपल्याला काकांचं नेहमी होत असलेलं बोलणं आहे त्याचा स्पष्ट प्रकाश इथे पडतो. काका नेहमी एक वाक्य वापरतात, इट इज अ सिस्टम, यूज इट अँड देन थ्रो इट असं म्हणतात. हा थ्रो इट त्यावेळेला आपल्याला असं ऐकताना असं वाटत होतं की हे वापरायचं आहे नंतर सोडून द्यायचं आहे, पण असं सोडून का द्यायचं याच्यावर खूप चर्चा झालेली आहे आणि ती चर्चा या उपनिषदांच्या मंत्रांच्या संदर्भामध्ये आहे. पहिल्यांदा त्याने उपायाची व्याख्या केलेली आहे. उपोदयापि ए हेचहा, ज्याचा स्वीकार केल्यानंतर उपयोगानंतर जे टाकलं जातं त्याला उपाय म्हणतात. आजारीसाठी उपाय काय? औषध हा आजाराचा उपाय आहे. औषध दिल्यानंतर आजार बरा झाल्याबरोबर औषध टाकून द्यावं लागतं. तो सतत औषध घेऊ शकत नाही. अशी जी साधना जी वापरल्यानंतर उपयोग झाल्याबरोबर टाकून द्यावी लागते त्यालाच उपाय असं म्हटलं जातं. आणि म्हणून या 3 मंत्रामध्ये आचार्य समजावून सांगणार आहेत की उपासना हा उपाय आहे, उपासना हा सहकारित्व किंवा अंगी अंग संबंध असणारा नाही. असं वेगळं करण्याचं कारण काय? असं वेगळं करण्याचं कारण असं आहे की मला सवय या गोष्टीची आहे की जे जे मी करतो त्यातून मी काहीतरी प्राप्त करतो. त्यामुळं किती जरी समजावून सांगितलं तरी ब्रह्मप्राप्तीसाठी मी एका विशिष्ट मुहूर्ताची वाट बघून माझी उपासना चालू जर ठेवली तर त्या मुहूर्ताचा आणि माझ्या उपासनेचा कधीही संबंध लागू शकत नाही. म्हणून उपासनेच्या कोणत्या काळामध्ये ब्रह्मज्ञान होईल हे सांगता येत नाही. म्हणून जेवढे समर्थांनी आपले याचे जे अभंग लिहिलेले आहेत नाशिकला टाकळीला वगैरे असताना, प्रचंड नैराश्य, पुरश्चरण विधी पूर्ण करून सुद्धा अजूनही रामाचं दर्शन होत नाही. उपासना त्यांनी केलेली जी आहे ती उपासनेच्या अत्यंत सुयोग्य पातळीवर नेऊन ठेवली होती, पण अजूनही दर्शन होत नव्हतं. ते केव्हा होणार हे सांगता येत नव्हतं. आणि इथं सद्गुरू दुसरे कोणी नसून दस्तूरखुद्द रामचंद्रच होते. तेव्हा असं असताना हा मधला काळ जो आहे तो किती राहील? तो 6 महिन्याचा असेल, तो 9 महिन्याचा असेल, तो एका तपाचा असेल, याबद्दल काहीही सांगता येत नाही. म्हणून ज्यांनी दीक्षा देऊन निर्विकल्प समाधी रामकृष्ण परमहंसांना शिकवली त्यांना शिकायला फक्त 2 दिवस लागले, यांना शिकायला 40 वर्ष लागली. 40 वर्षामध्ये तोतापुरी महाराजांना जे जमलं नाही ते 2 दिवसामध्ये रामकृष्णांना जमलं. दोघांचीही तयारी तितकीच होती, दोघेही साधनचतुष्ट संपन्न होते. पण याच्या मधला जो अज्ञात प्रदेश आहे
उपासनेच्या नंतरचा ब्रह्मप्राप्तीपर्यंतचा जो अज्ञात प्रदेश आहे, त्या अज्ञात प्रदेशाची विशिष्ट व्याख्या करण्यासाठी हे 3 मंत्र आहेत. आणि म्हणून हा शिष्य मात्र असं समजतोय की मी केलेली जी उपासना होती त्या उपासनेच्या बळावर मला हे ब्रह्मज्ञान झाल्यामुळे आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे, संपूर्ण वेद तेच सांगतो, तो मला चित्तशुद्ध करायला सांगतो, तो अमुक करायला सगळ्या करण्याच्या गोष्टी सगळ्याच्या सगळ्या तिथं आलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर पूर्वमीमांसा करणे किंवा कर्म हाच वेदाचा आत्मा आहे असं म्हणताय, तेव्हा त्यांची व्यवस्था अशी लावली पाहिजे की त्याच्यामुळे ब्रह्मप्राप्ती होती. आचार्य त्याच्यामुळे म्हणायला तयार नाहीत आणि तो म्हणतो त्याच्यामुळे म्हटलं तर काय बिघडतं. हा तात्विक मुद्दा या 3 मंत्रांमधला आहे. आणखीन एक मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे, एक विचार त्यातला असा आहे की प्रत्येक देवतेसाठी काही सूक्त आहेत, काही मंत्र आहेत, काही गोष्टी यांनीच सगळं ते भरलेलं आहे. संहितेपासून ब्राह्मणाकडे जाताना, ब्राह्मणापासून अरण्यकाकडे जाताना, अरण्यकाकडून उपनिषदांकडे जाताना पूजेची जी पातळी आहे ती हळूहळू ज्ञानाकडे पसरत जाते. कर्म कमी कमी होत जातं, ज्ञान वाढत वाढत जातं. सुरुवातीला अत्यंत कर्मिक आहे, शेवटी अत्यंत ज्ञानकांडात्मक आहे. पण असं जरी असलं तरी त्याची जी व्यवस्था लावलेली आहे वेदांची ती कशी आहे की एखाद्या उपासनेसाठी, एखाद्या कर्मासाठी, कर्म म्हटलं की यज्ञ, म्हणजे एखाद्या यज्ञासाठी काही विशिष्ट नियम, विशिष्ट पद्धती, विशिष्ट दैवत आणि विशिष्ट फलं अशा पद्धतीने त्याचं विभाजन केलेलं आहे. हा शिष्य असं म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याच्यामुळेच होतं असं जरी नसलं तरी त्याची निदान व्यवस्था तरी लावता येईल की नाही, की पहिल्यांदा असं करावं, मग तसं करावं, मग तसं करावं, मग ब्रह्म मिळेल. आचार्य इथंही विरोध करतात. आचार्य म्हणतात हे आत्तापर्यंत कर्मामध्ये जे आहे त्याची व्यवस्था लावता येते, ब्रह्मज्ञानाची व्यवस्था लावता येत नाही. आणि असं परत परत सांगण्याचं कारण असं आहे की कुठे ना कुठेतरी उपासनेला पोचलेल्या व्यक्तीची अशी निश्चित खात्री होते की माझ्या उपासनेला ब्रह्मप्राप्ती नावाचं फळ यावं आणि येईल. आणि परत परत इथं असं सांगितलेलं आहे, म्हणून उपासना करायची नाही असं म्हटलेलं नाही आहे, पण उपासनेनेच येईल. केव्हा येईल, कशा पद्धतीने येईल, कुठे येईल, कारण रामकृष्णांना सुद्धा स्वतःच्या शरीरावर तलवार चालून घ्यावी असं वाटण्या इतपत वैफल्य आलं होतं, कारण असे दर्शन नव्हतं, ब्रह्मदर्शन नव्हतं. एखादा नरेंद्रांसारखा होता, त्यांना त्याची गरज लागली नाही. एखादे समर्थांसारखे होते, त्यांना प्रचंड वैफल्यातून जावं लागलं, म्हणून रामाची भीक मागितलेली आहे, तळमळ झालेली आहे, अत्यंतिक तळमळ आहे. ती सगळी सात्विक तळमळ आहे त्यातल्या आणि या सगळ्या प्रसंगामध्ये जे व्यावहारिक जगामध्ये थोडी बहुत उपेक्षा आहे त्याचा मोजका उल्लेख केलेला आहे, पण तो त्यावेळेला घणाघातासारखा वाटत होता, कारण ज्याच्यासाठी सगळं सोडलं ते अजून हातात नाही, तेही मिळत नाही आहे, अशी जी मधली त्रिशंकू अवस्था आहे, त्या त्रिशंकू अवस्थेच्या बाबतीत थोडंसं वचन सांगावं म्हणून ही सगळी संकल्पना मांडलेली आहे. तिथं ते असं म्हणतात की सहकारी साधना ही जी आहे ती कशी वर्णन केलेली आहे. एक शेवटचा मंत्र येतो याच्यामध्ये, त्यात असं म्हटलंय की तस्य तपो दमहा, तप करावं, दमाचा अभ्यास करावा, क्षमाचा अभ्यास करावा, असा मंत्र शेवटचा मंत्र म्हणून येतो इथे. तो मंत्र वाचल्यामुळे लोकांची अशी समजूत होऊ नये की उपनिषदांनी या मंत्रांचा किंवा या सगळ्यांचा प्रत्यक्ष उपयोग ब्रह्मज्ञानामध्ये होईल अशा पद्धतीने गैरसमजूत करून घेऊ नये, एवढ्या एका कारणासाठी इथे आचार्य असं म्हणतात की हे निश्चय वाक्य असू शकत नाही. तस्य तपोदमहा या मंत्रामध्ये अजूनही जरी सांगितलेलं असलं तरीसुद्धा ते असं म्हणतात की ते उपनिषदात काही शेषतया आहे म्हणून नाही, सहकारी साधनेचा अभिप्राय म्हणून नाही, परंतु ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी उपाय या हेतूने वेद इत्यादींचा अंगाबरोबर तप इत्यादी सहपाठासाठी त्याला समान पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे. इथे एक महत्त्वाचं आणि अत्यंत धाडसी विधान आचार्यांनी केलेलं आहे. त्यांना आचार्यांचा अधिकार म्हणून आनंदगिरीनेसुद्धा त्यांचं कौतुक तिथे एवढ्यासाठी केलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की वेदांना सुद्धा, वेद आणि वेदांग यांना मिळून ब्रह्मप्राप्तीचा अधिकार नाही आहे.
वेद आणि वेदांग मिळून सुद्धा केवळ उपायच आहेत असं आचार्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. नहि वेदानां शिक्षादि अंगानां च साक्षात ब्रह्मविद्या विशेषत्व तत्सहकारी साधनत्वं वा संभवती. वेदांना आणि वेदांगांना ब्रह्मविद्येचे साक्षात अथवा त्याचे सहकारी साधन म्हणून दर्जा दिला जाऊ शकत नाही. याचा अर्थ शास्त्र जे आहे, शास्त्र म्हणजेच जे वेद आहेत, त्यांचा उपाय म्हणून उपयोग करून घेता येतो, सहाय्यक म्हणून नाही. या उलट गुरुला सहाय्यक म्हणून वापरता येतं, उपाय तो असतोच. म्हणजे गुरुची महती इतकी मोठी, गुरु महियान म्हणण्याचं जे कारण आहे ते इतकं मोठं आहे की ज्यांनी वेदांचा पूर्ण अर्थ ठाऊन करून घेण्याचं. म्हणून जिथे ज्या गुरूंच्या आशीर्वादाने तुकाराम महाराजांना जेव्हा ब्रह्मज्ञान झालं तेव्हा त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते असं केलेलं आहे की बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. याचा अर्थ त्यांनी तिथे जेवढ्या ग्रंथी, अज्ञानरूपी ग्रंथी आहेत त्या सगळ्या संपल्यामुळे समोर विठ्ठलाच्या रूपाने, विठ्ठल नावाच्या सोपाधिक किंवा मायावचिन्न मूर्तीमध्ये निरपेक्ष ब्रह्माचं एकाच वेळी दर्शन घेतल्यामुळे आता जे काही झालं ते ब्रह्ममय झाल्यामुळे आणि ब्रह्माला मी विठ्ठल म्हणत असल्यामुळे बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल अशी अवस्था झाली आहे. पण असं होत असताना वेदांची नेमकी जागा कोणती आहे हे सांगण्यासाठी अत्यंत परखडपणे आचार्यांनी, अधिकारवाणींनी हे सांगितलेलं आहे. याच्यावर 2-3 टीकाकारांनी, आनंदगिरीसहित टीकाकारांनी आचार्यांचं कौतुक करण्याचं कारण असं आहे की ज्याला, या वाक्याला पंडितांचा फार मोठा आक्षेप येऊ शकतो. वेद हे शेवटची जागा समजली जाते, संदर्भासाठी मूळ जे आहे ती वेद आहेत. अशा वेदांना सुद्धा ब्रह्मविद्येमध्ये उपाय एवढाच सीमित अर्थ आहे. याचा अर्थ ब्रह्मविद्या किती रहस्यमय, किती दुर्गम. क्षुरस्य धारा निशितया असं जे कठोपनिषदात म्हटलं की तलवारीच्या पात्यावर चालण्याप्रमाणे आहे, असं का म्हटलं आहे त्याचं हे कारण आहे. याचं कारण असं सगळं म्हणण्याचं एवढंच आहे की जोपर्यंत असा विचार मनामध्ये आहे की ही उपासना, याच्यानंतर हे असं जेव्हा जेव्हा मनामध्ये विचार आहे याचा अर्थ अहंकाराचा लेश आहेच. आणि अहंकाराला पूर्ण तिलांजली दिल्यानंतर ब्रह्मवित व्हायचं आहे. आणि सगळ्यात अवघड जर काही असेल तर आपल्या अहंकाराचा नाश करून घेणे. म्हणून मागताना ज्ञानदेवांनी फार सोपं मागितलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी. आपल्याला त्या अहंकाराचा सामान्य अर्थ असा वाटतं की गर्व असू नये, इतका सोपा अर्थ नाही आहे. अहंकार म्हणजे अस्तित्वाची जाणीव, आणि अस्तित्वाची जाणीव संपवून टाकणे स्वतःच्या साधनेने याच्यासारखी अवघड गोष्ट नाही आहे. अस्तित्वावर सगळं आहे, अस्तित्वावर उपासना आहे, अस्तित्वावर चित्तशुद्धी आहे, अस्तित्वावर कर्म आहे, अस्तित्वावर फल आहे. या सगळ्या आपल्याला वाटणाऱ्या अस्तित्वामध्ये, असणाऱ्या अस्तित्वामध्ये नव्हे, वाटणारं अस्तित्व म्हणजे अहंकार आहे, असणारं अस्तित्व म्हणजे ब्रह्म आहे. असं वाटणाऱ्या अस्तित्वापासून असणाऱ्या अस्तित्वापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्यासाठी आचार्य असं स्पष्ट आणि परखडपणे सांगतात की इथे तू उपाय म्हणून ते सगळं वापरू शकतील, पण त्याचा दुसरा कोणताही तुला फायदा होणार नाही. तेव्हा माझी एखादी एक पातळी मी, आणि याचं सांगण्याचं आणखीन एक कारण आहे, जेवढ्या उपासनेच्या पायरी आहेत, चित्तशुद्धी झाल्या जिभेला सत्वशुद्धी येते, जे बोलेल ते होईल अशी आपल्या पण ताकद येते. म्हणून असं म्हणतात की एक तपसत्य बोलल्यानंतर बोलणं सत्य व्हायला लागतं. बोलणं सत्य व्हायला लागतं याचा अर्थच असा की जे जे काही करतो ते सामान्य मनुष्याच्या पेक्षा असामान्य मनुष्याकडून ज्या गोष्टी होतात त्या हळूहळू व्हायला लागतात. त्याला सिद्धी या नावाने पण ओळखलं जातं, किंवा त्यांना आपसूक येणाऱ्या काही विद्या अशा नावाने ओळखलं जातं. असं झाल्यानंतर मनुष्यत्वामधून मनुष्याच्या शरीरापेक्षा मनाने विशाल व्हायला लागतो. जेव्हा मनुष्यत्व विशाल होत जातं तेव्हा ते जेव्हा परिसीमेला पोचतं तेव्हा ते देवत्वाला पोचतं. मनुष्यत्वाची परिसीमा म्हणजे देवत्व,
आणि देवत्वाची सीमा नष्ट करणं म्हणजे ब्रह्मनिरूपण आहे. ह्या दोन वेगळ्या हे असल्यामुळे म्हणून विश्वदर्शनामध्ये अर्जुनाला भगवानांच्या तोंडामध्ये हे सगळे भीष्माचार्य वगैरे तर दिसलेच, पण तिथे ब्रह्म वगैरे सुद्धा दिसले. आणि तो जो प्रश्न होता की ब्रह्म तिथं असणे याचा अर्थ ज्याची देवत्वापर्यंत प्रचिती झालेली आहे त्याला सुद्धा सोपाधिक असल्यामुळे, मायावच्छिन्न असल्यामुळे, या मायेच्या आतच असल्यामुळे त्याला परत येणं आहे. असं हे मनुष्यत्वाचं देवत्वापर्यंतचं प्रसरण आणि देवत्वाचं सीमा सोडून पलीकडे जाणे ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी प्रक्रिया आहे पैकी देवत्वापर्यंतची प्रक्रिया जी आहे ती उपासनेच्या अंतर्गत आहे. म्हणून उपासनेने तू देवत्वापर्यंत जाऊ शकतोस, देवत्वाच्या पलीकडे अकृतापर्यंत जाऊ शकतोस, म्हणजे असंभूतापर्यंत जाऊ शकतोस. पण जर या सगळ्यांच्या बरोबर हे ज्ञान नसेल तर केवळ उपासनेने मिळणाऱ्या विद्या किंवा उपासनेने मिळणारा आनंद आहे त्या आनंदामध्ये सुद्धा तू बुडून जाऊ शकतोस. आणि तो आनंद या कालाच्या गणनेत अत्यंत विशाल जरी असला तरी त्या कालातीताच्या परिमाणामध्ये तो कालाच्या ओघातच आहे. त्यामुळं प्रशांत चित्त जरी झालं आणि अशा प्रशांत चित्त अवस्थेमध्ये हजारो वर्षाचं तप करत एका ठिकाणी अत्यंत आनंदी अवस्थेमध्ये जरी तो थांबला तरीसुद्धा ती ब्रह्मत्वाची प्राप्ती नाही हे निश्चित लक्षात यावं. म्हणून कारण उपनिषद हे साधकांसाठी शेवटचं मार्गदर्शन आहे. म्हणून शेवटच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत तरल किंवा सूक्ष्म अशी शंका राहू नये म्हणून हे 3 मंत्र इथं आलेत. आणि म्हणून ते असं म्हणतात की अशा प्रकारचं सहकारी साधनत्व त्यांच्याकडे येऊ शकत नाही. 2 प्रकारची साधनं सांगितलेली आहेत, साक्षात आणि आराध. साक्षात म्हणजे ज्यांनी ब्रह्मीभूत होता येतं त्या साधनाला साक्षात म्हणतात. आता प्रश्न असा आहे की साक्षात म्हणजे फक्त केवळ अनुभव हीच त्याची साधन आहे. त्यामुळे त्याचं साक्षात असं काही नाही, जे काही आहे ते सगळं आराध किंवा अप्रत्यक्ष आहे. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या साधना सांगितल्या गेल्या त्या सगळ्या केवळ उपासना आणि चित्तशुद्धी याच्या अंतर्गत आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या अप्रत्यक्ष आहेत. आणि हे आणखीन समजावून सांगण्यासाठी अखंडानंद महाराज यांनी एक फार छान उपमा दिलेली आहे, अत्यंत साधी उपमा आहे. ते असं म्हणतात की स्नान करत असताना जर एखाद्याने आपल्या शरीराचा मल निघावा म्हणून जर आपल्याला काही अंगाला साबण वगैरे लावला असेल तर त्याच्यानंतर तो साबणासहित बाहेर पडत नाही. म्हणून ज्या वेळेला त्यानं आपल्या चित्तातला मल काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो शुद्ध झाला, इतपत ठीक झालं. त्यांनी पुढं दुसरं एक उदाहरण असं दिले गोपाल यतींद्रांनी की ज्याला आदर्श म्हणतात. आदर्श म्हणजे आरसा. तो आरसा स्वच्छ करणे, त्याशिवाय प्रतिबिंब दिसू शकत नाही. पण म्हणून आरसा स्वच्छ केला आणि आता प्रतिबिंब दिसेल असं होऊ शकत नाही. आरसा स्वच्छ केल्यानंतर प्रतिबिंब दिसणे ही त्याच्यासमोर उभा राहणे ह्या क्रियेमुळे घडणारी क्रिया आहे. आरसा स्वच्छ करणे याशिवाय प्रतिबिंब दिसू शकत नाही. पण म्हणून आरसा स्वच्छ केला म्हणजे प्रतिबिंब दिसेलच असं नाही. तसं उपासना केल्याशिवाय, चित्तशुद्धी झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण म्हणून हे 2 झालं म्हणून ब्रह्मप्राप्ती होईल असंही नाही. म्हणून त्या अशा न हलणाऱ्या स्वच्छ आरशासमोर कशा पद्धतीने उभारल्यानंतर प्रतिबिंब पाहायला मिळेल हे सांगणारे जे जादूगार आहेत त्याचं नाव गुरु असं आहे. म्हणून वेदांपेक्षा गुरूंना महत्त्व किंवा ईश्वरापेक्षा देवापेक्षा गुरुला, गुरु गोविंदमध्ये गोविंद हा गुरु नाही, गोविंद हा देव आहे. देवापेक्षा गुरुला महत्त्व आहे. म्हणून गुरूंच्या महत्त्वाबद्दल हा मंत्र इथे येतो. पुढे तो शिष्य तेवढ्यात आणखीन एक शंका काढतो आणि ती शंका आपल्या दृष्टीनेच काढलेली आहे. तो असं म्हणतो की असं जर असेल तर अनेक उपाय आहेत, त्यातले हे उपाय आहेत ना तर यालाच त्याचा भाग का म्हणत नाही. तो उपाय म्हणून घ्यायला तयार नाही आहे. तो म्हणतो उपासना हा त्याचा भाग का मानत नाही. आणि त्याचं उत्तर सांगताना आचार्य असं म्हणतात की बघ ते अयुक्त आहे. तर्काने जर पाहिलंस तर ते अयुक्त आहे किंवा ते तार्किक नाही. असं का नाही आहे? सर्व क्रियाकारक फल भेदबुद्धी यांचा तिरस्कार ब्रह्मविद्या करत असते. ब्रह्मविद्येचा तिरस्कार किंवा ब्रह्मविद्येचं शत्रुत्व कशासाठी आहे? जे क्रियाकारक फल म्हणजे कर्मात मोडणारं जे आहे आणि जे भेदबुद्धीमध्ये आहे, 2 नावाचं प्रकरण आहे.
द्वैत जिथे जिथे आहे तिथं ब्रह्म असूच शकत नाही. कारण मुळात दोन नसणे ही ब्रह्मपदाची प्रक्रिया आहे. मग दोन नसणे म्हटलं की मग हे सगळंच बंद होऊन जातं. कारण हे त्रिपुटीशिवाय होत नाही. हे वृत्तीज्ञानातच मोडतं. ते वृत्तीज्ञानाने पकडता येत नाही. कारण वृत्तीज्ञान ज्यांनी प्रकाशित होतं ते आहे. त्यामुळे ज्यांनी जे प्रकाशित होतं त्यांनी ते पकडता येत नाही. म्हणून ते असं म्हणतात की सर्व क्रियाकारक फल व भेदबुद्धी यांच्या तिरस्कार किंवा वर्जनामुळे ब्रह्मविद्या करत असल्यामुळे ब्रह्मविद्येसाठी शेष व सहकारी साधन संबंध अयोग्य आहे. म्हणून कर्माचा शेष म्हणजे भाग किंवा सहकारी अशा दोन्ही प्रकारांनी आपल्याला उपासना वापरता येत नाही. म्हणून पुढे ते असं म्हणतात आणि हे निश्चित मी सांगतो ते खरं आहे असं आचार्य म्हणतात. कशावरून खरं आहे? याच मंत्राच्या सुरुवातीला अस्माद लोकात अमृता भवंती असा एक श्लोकाचा भाग येऊन गेला. जेव्हा उपनिषदाने सुरुवातीलाच सांगितलं की असं ही विद्या झाल्यानंतर ते अमर होतात आणि हे तौलनिक अमरत्व नसून नैष्ठिक अमरत्व आहे. म्हणजेच ती ब्रह्माची खूण आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार घडत नाही. म्हणजेच तो विभुर्व्याप्य होऊन जातो. म्हणजेच त्याचं स्वतःचं अस्तित्व उरत नाही. म्हणजेच त्याचं अस्तित्व जाणवणारा दुसरा कोणी उचत नाही. म्हणजेच तो अनुपमेय होतो. म्हणजेच तो अद्वितीय होतो. अशा प्रकारचं वर्णन सुरुवातीलाच आल्यामुळे या उपनिषदामध्ये जे मी सांगतोय ते अगोदरही वर्णन केलेले आहे. आणि म्हणून तू कोणत्याही परिस्थितीमध्ये उपनिषदाची अवहेलना करू नकोस. कोणत्याही प्रकारे अशा प्रकारची कल्पना मनामध्ये आणूसुद्धा नकोस की उपासनेमुळे ब्रह्मविद्या प्राप्ती होते. उपासना आणि उपासनेच्या पातळीपर्यंत जे जे काही कराल, किंबहुना जे जे कर्म या विषयामध्ये मोडतं, किंबहुना जे जे क्रियाकारक फल यात मोडतं, जे जे भेदबुद्धीमध्ये आहे, जिथे जिथे मी आणि तू असं आहे, म्हणून रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. प्रीतम को पतिया लिखू जो होवे विदेश तन्मे मनमे ताको कहा संदेश. म्हणजे मला आत्ता तुझी प्रार्थनासुद्धा करता येत नाही अशी जी मुक्ती आहे त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. म्हणून सायुज्य मुक्तीमध्ये असताना या सगळ्या जेवढ्या कर्माधिष्ठित गोष्टी आहेत त्या कितीही उच्च असल्या तरीसुद्धा त्या कमी पडतात असं सांगण्याचा प्रयत्न इथे 7व्या मंत्राप्रमाणे केलेला आहे. शेवटी एक 8वा मंत्र आपला राहतो आणि या 8व्या मंत्रामध्ये आणि 9व्या मंत्रामध्ये साधारण या उपायांवरचंच बोलणं आहे. उपायाचा कसा उपयोग नाही हे सांगितलं, पण म्हणून उपायांना निकृष्ट न लेखता उपायांचा काय उपयोग होतो आणि उपाय कसे वापरायचे लागतात ते सांगण्यासाठी 8वा आणि 9वा मंत्र आहे. आणि तिथं केनोपनिषद संपतं. साधारण उपनिषदाचा आकार हा सुरुवातीला ब्रह्म किंवा आत्मतत्वापासून सुरू झाला. आत्मतत्वाचं वर्णन करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला माहीत असणाऱ्या इंद्रियांचा आधार घेतला. इंद्रियांच्या मागे जाऊन जे इंद्रियांच्या मागे आहेत त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. त्याला सूचित करण्यामध्ये उपनिषद यशस्वी झालं. ते सूचित झाल्यानंतर ज्या गोष्टी ब्रह्मानी लीला म्हणून तयार केलेल्या आहेत किंवा जे क्षेत्र तयार झालेलं आहे जिथं तो क्षेत्रज्ञ म्हणून वावरतो त्या क्षेत्रामधल्या अत्यंत प्रभावी अशा ज्या काही त्याच्या घटना आहेत, अत्यंत प्रभावी अशी जी काही त्याची पंचमहाभूतं आहेत त्यातल्या 3 मोठ्या पंचमहाभूतांना घेऊन आणि एक जीव, कारण इंद्र हा मनाचं प्रतीक आहे, इंद्र हा जीवाचं प्रतीक आहे, अशा 4 जणांना घेऊन एक उपाख्यान सांगितलं. त्या उपाख्यानामध्ये त्यांची इतकी तयारी असूनसुद्धा त्या यक्षाबद्दल त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही. प्रत्येकाकडे कोणती ना कोणतीतरी ताकद होती. ती ताकद तयार झालेल्या त्या सृष्टीला हलवू शकत होती, इतकी मोठी ताकद होती. पण तरीसुद्धा त्या ताकदीने त्यानं सांगितल्यानंतर छोटं गवताचं पानसुद्धा हलवता आलं नाही किंवा जाळता आलं नाही. याचा अर्थ त्याच्या ताकदीची साधारण कल्पना यावी, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा या गुणांनी युक्त आहे. म्हणून त्यांनी हे अहेतुक
अप्रयोजनात्मक अशी सृष्टी तयार करून सुद्धा ती लीलया केलेली आहे. काहीही नसताना सर्व काही तयार करणं, ज्याच्यापासून जे तयार करायचं ते अगोदर असेल कारण तर कार्य करता येतं. पण कारण नसताना कार्य तयार करायचं म्हणजे कोणत्याही प्रकारची वस्तू हातामध्ये नसताना केवळ आपल्या कल्पनासुद्धा म्हणता येत नाही, कारण कल्पना म्हटलं की हेतू येतो. आणि ते जे काही तयार झालं ते इतकं जगडव्याळ आहे, इतकं विशाल आहे आणि एवढं सगळं त्यांनी अत्यंत सहजपणे विनासायास असं लीलात्मक केलेलं असल्यामुळे त्या ब्रह्माची प्राप्ती हेच एकमेव गंतव्यस्थान असू शकेल. त्याला सोडून जे जे आहे तिथे जाणं येणं आहे. म्हणून त्याच्या तिथं जाणं म्हणजे जाणं येणं नाही. आणि म्हणून हे पुनरपी जननम जे आहे ते टाळण्यासाठी, त्या ब्रह्मप्राप्तीसाठी जाताना उपनिषद आपल्याला असं सांगतं की तिथं जाणं जे आहे ते केवळ फक्त उपायांनी त्याच्याजवळ जाऊ शकतो. आणि त्याच्याजवळ जाण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी त्यांनी जे तयार केलं त्या सगळ्याला बाजूला सारून परित्यज्य, त्याला वैराग्य म्हणतो आपण. त्या सगळ्या ब्रह्मादी स्तंभापर्यंत, ब्रह्मापर्यंत, ब्रह्म या देवापर्यंत सगळ्या गोष्टी जो सोडतो तो वैराग्याला प्राप्त होतो. असं वैराग्य घेऊन जो आपल्या उपासनेमध्ये दीर्घकाल सन्निधी जवळ असून तैलधारावत समान प्रत्यय, एकच विचार संकल्प मनामध्ये घेऊन आपल्या त्या मनाच्या त्या गुणाचा उपयोग करून जो उपासना करतो तोच इथे पोहोचू शकतो. पण पोहोचताना त्यांनी केलेल्या उपासनेचं त्याला उपाय म्हणून उपयोग होऊ शकतो, सहाय्यक म्हणून हे केवळ ब्रह्म अनुभूतीसाठीच होऊ शकतं. आणि त्या अज्ञात प्रदेशामध्ये इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी गुरुदेव किंवा सद्गुरू नावाचं तत्व आपल्याला मदत करतं. हरी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. अग्नी वायू वगैरे सांगितलं, 3 आधी गेले, जी अग्निवायूनी. त्यांना ब्रह्माचं ज्ञान झालं नाही. हो. तर ह्याचा असा एक अर्थ काढता येईल का की हे तिन्ही जे आहेत म्हणजे पहिले ती महाभूत आहेत आणि महाभूत जड आहेत.